आपल्यापैकी बऱ्याच जणांनी मतदानाचा दिवस पाहिला आहे आणि कदाचित पुढच्या काही दिवसात पाहणार आहात. मतदान म्हटलं की गोंधळ वाटतो, कारण हाच विषय समाजात खूप संवेदनशील मानला जातो. प्रक्रिया कठीण वाटते, पण खरं सांगायचं तर हे आहे संविधानाने दिलेला सर्वात मोठा अधिकार. हा अधिकार आपण लवकरच बजावणार आहात, एक बटन दाबून. पण त्या एका मतामागे किती लोकांचे कष्ट असतात, किती तयारी असते आणि किती मोठी जबाबदारी असते हे फार कमी लोकांना माहीत असतं. आजचा लॉग याच प्रक्रियेचा एक छोटासा भाग दाखवणार आहे. आज मी आलोय निवडणुकीपूर्वीच्या अधिकृत ट्रेनिंगसाठी. मला PO 1 ची ऑर्डर आली आहे. ही माझी दुसरी इलेक्शन ड्युटी आहे. या आधी लोकसभा निवडणुकीत मी काम केलं होतं. सकाळी आम्ही पोहोचलो खेड LP इंग्लिश स्कूल मध्ये. इथे सर्वप्रथम झाली EVM हँडलिंग ट्रेनिंग. या सत्रात आम्हाला मतदान प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या उपकरणांची सुरक्षित आणि योग्य पद्धतीने हाताळणी कशी करायची याचं मार्गदर्शन देण्यात आलं. मशीन जोडणीची मूलभूत माहिती, मॉक प्रक्रिया आणि मतदानाच्या दिवशी उद्भवू शकणाऱ्या सामान्य परिस्थिती कशा पद्धतीने हाताळायच्या यावर सविस्तर चर्चा झाली. सगळं ट्रेनिंग खूप शांत, शिस्तबद्ध आणि नियमानुसार होतं. इथे प्रत्येक गोष्ट फेअर इलेक्शन आणि पब्लिक ट्रस्ट यासाठीच असते हे प्रकर्षानं जाणवलं. इलेक्शन ड्युटी करणारा प्रत्येक कर्मचारी फक्त काम करत नाही, तो लोकशाहीची जबाबदारी उचलत असतो. दुपारच्या जेवणानंतर सुरू झाली क्लासरूम ट्रेनिंग. सुधीर सलोने सरांनी कर्मचाऱ्यांना अतिशय उत्तम मार्गदर्शन केले. निवडणूक ड्युटी करताना आपली भूमिका, आपली जबाबदारी, आपली मर्यादा हे सगळं अतिशय स्पष्ट केलं. आणि महत्वाचं म्हणजे भीती घालवली गेली, आत्मविश्वास दिला गेला आणि सांगितलं गेलं की नियम पाळले तर प्रत्येक गोष्ट सोपी होते. मशीन चुकीचं दाखवत नाही, त्याच्यामुळं हे काळजीपूर्वक डोकं शांत ठेवून सकाळी सकाळी करायचं काम आहे. एक मत सुरक्षित राहावं, प्रत्येक मतदाराला योग्य संधी मिळावी आणि संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक राहावी यासाठी किती लोक मेहनत घेतात हे या ट्रेनिंग मधून समजतं. आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा. त्या प्रत्येक निवडणूक कर्मचाऱ्यासाठी जे आपलं मत सुरक्षित आणि विश्वासार्ह ठेवण्यासाठी शांतपणे आपली जबाबदारी पार पाडत असतात.